चिंता नका करीत जाऊ. प्रत्येक जीव आपापलं भाग्य घेऊन तो जन्माला येत असतो. मुलगा असो मुलगी असो, कोणत्याही प्रकारचा जीवात्मा जन्माला आला, मुलगा मुलगी नाही, एखादा अपंग जीवात्मा जरी जन्माला तो आला असेल तर तो स्वतःचं भाग्य घेऊन तो जन्माला येत असतो. एखादा दिव्यांग जीवात्मा जन्माला आला त्यामुळे आई वडिलांना वाईट वाटण्याचं कारण नाही. तुम्ही जरा अनुभव घेऊन पहा. घरामध्ये 10-15 माणसं आहेत, सगळेजण काबाड कष्ट करतात, उत्तम प्रकारचा प्रपंच चालतोय. कधी कधी कर्त्या माणसाला अशा प्रकारचा अहंकार झालेला असतो. मी कमवतो, मी रात्रंदिवस परिश्रम करतो म्हणून माझ्या घरामध्ये संपत्ती आहे असा भाव, अशा प्रकारचा अहंकार त्याच्या मनामध्ये तो. आमचे शास्त्रकार म्हणतात की तुझ्या कष्टामुळे येत नाही, भगवंतानं तुझ्या घरामध्ये ज्या दिव्यांगाला पाठवलं त्याचं भाग्य बलवत्तर आहे म्हणून पैसा तुझ्या घरात येतो. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये, का एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहावं ह्याचा थोडा विचार करा. थोड्याफार सुखाकरता परिवाराचं विभाजन करून पती पत्नीनं वेगळं व्हावं, याच्यामध्ये आज समाजामध्ये तुम्ही पहा, एकटे राहणारे परिवार ते सोबत, शरीरानं ते सोबत आहे, मनानं ती फार दूर गेलेली आहे. दहा माणसाचं कुटुंब असेल, 10 लोक, 10 माणसं जेव्हा एखाद्या परिवारामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतात त्यावेळेस आपली उन्नती होत असते. कारण का, या 10 माणसामध्ये कोणीतरी एक जीवात्मा अशा प्रकारचा भाग्यवान जन्माला आलेला आहे की त्या एका माणसाच्या भाग्यामुळे आपला प्रपंच उत्तम प्रकारे चालतो. कुणाच्या भाग्यानं चालतो हे कळत नसतं. मी परिश्रम करतो म्हणून घरामध्ये धन आहे, मी परिश्रम करतो म्हणून घरामध्ये संपत्ती आहे, हा अहंकार कुणीही ठेवू नये. कुणाच्या भाग्यानं घर चालत असतं ते कळत नाही. त्यामुळे परिवारात मध्ये असलेल्या सगळ्याच लोकांचा कृपा करून सन्मान करीत जा. मोठ्यांचाही करावा, कधी कधी धाकट्यांचाही करावा. परिवारामध्ये एखादं काम एखाद्या भावानं, एखाद्या नातवंडानं किंवा सासूबाईनं, धाकट्या सुनेनं, मोठ्या सुनेनं केलं असेल तर ज्यानं ते काम केलं असेल त्या कामाचं श्रेय या सुनेला द्या, आपल्याकडे घेऊ नका. सांगा, आमच्या घरात 10 माणसं आली होती, अचानक आलेली होती, परंतु आमच्या घरात भोजनाची व्यवस्था कोण करणार अशा प्रकारचा प्रश्न पडला. आमच्या दोन्ही सुनांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, आमच्या दोन्ही सुनांनी भोजनाची व्यवस्था केली. कधीतरी त्या सुनबाईचं कौतुक करायला थोडं शिका. परिवारात ज्यानं जे काम केलं त्याचं श्रेय, त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय कृपा करून त्याला देत चला. अरे 8 वर्षाचा एखादा मुलगा घरामध्ये अचानक पाहुणे आले, आई वडील जर समजा एकटे असतील, लगेच त्यानं हातामध्ये झाडू घेतला आणि जर समजा आपली बैठक साफ केली तर त्या पाहुण्यांसमोर बोला की नाही तुम्ही येणार हे समजल्याबरोबर माझ्या या 8 वर्षाच्या मुलानं ही बैठक सजवली. त्याला जरा कौतुक वाटतं. लोकांचं कौतुक करणं जरा शिका. अहो ह्यालाच परमार्थ म्हणतात, ह्यालाच धर्म म्हणतात. इकडे तिकडे फिरण्याला कदाचित तुमच्या दृष्टिकोनातनं ते धार्मिकता होऊ शकत असेल, एखाद्या वेळेस तीर्थयात्रा करावी, करू नये असं मी सांगणार नाही, पण नित्य नियमानं तीर्थयात्रा करण्यापेक्षा परिवारामध्ये असो वागा. ज्याचं त्याचं श्रेय, त्याचं श्रेय त्याला द्या, त्याचं कौतुक करा, त्याला बरं वाटतं.
आपण वयस्कर आहोत, आपण वृद्ध आहोत, सूनबाई एकटी स्वयंपाक करते, आपल्याला ते जमत नसेल, ते पेलवत नसेल, तर तरीसुद्धा सासूबाईनं कधीतरी सांगावं की सूनबाई हे राहू दे, हे मी करते. ती सूनबाई लगेच सांगत असते, नाही सासूबाई तुम्ही राहू द्या, मी करून घेईन. ही जर फक्त गादीवरती बसल्या बसल्या हुकूम सोडत असेल तर आजकालची सूनसुद्धा काम करणार नाही. सगळं करतो, कसं वागावं इतकंच फक्त जमत नाही, आपल्या बुद्धीमध्ये असलेला अहंकार आपल्याला काढता येत नाही. देवहोती मातेला 9 मुली होतात,